शिवसेनेनं गड जिंकलाय. याच्यामध्ये सगळ्यांचे परिश्रम, सगळ्यांची मेहनत ही कामी आलेली आहे. राज्यमंत्री योगेशजी कदम असतील, आमचे उपनेते संजय कदम, सदानंद चव्हाण साहेब असतील, तिकडे राजन साळवी असतील, किरण भैया सामंत असतील, हे सगळी आमची जी टीम आहे या टीमनं एकत्र काम केलं म्हणून आम्हाला स्ट्राईक रेट हा 99% राखता आलेला आहे. खेडनं तर कमाल केलेली आहे. शिवसेना भाजपला भरभरून खेडवासियांनी दिलेला आहे आणि आमच्या माधवीताई नगराध्यक्ष झाल्यात. मी पालकमंत्री म्हणून पहिल्याच दिवशी एवढ्यासाठी झालोय की खेड नगरपालिकेला नियोजन मंडळाकडनं एकही रुपया मी कमी पडू देणार नाही, हे आश्वासन मी खेडवासियांना द्यायला आलेलो आहे. सर, आज सामना पेपर में ऐसा कहा है कि तेलंगाना में ईवीएम बैलेट पेपर पे वोटिंग हुआ और महाराष्ट्र में ईवीएम पे वोटिंग हुआ, इस वजह से महाराष्ट्र में महायुति जीत गई. सामना पेपर मधली बातमी महाराष्ट्रातली जनता मनावर घेत नाही. तुम्ही देखील मनावर घेऊ नका कृपा करून. त्याला काही अर्थ नाही. जर ईव्हीएम वर एवढा आक्षेप आहे तर केंद्रामध्ये सुरुवातीला राहुल गांधी साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण ते ईव्हीएमवर निवडून आले आणि इकडे उरलेल्या शिवसेनेच्या युबीटीच्या सगळ्या आमदारांनी राजीनामे दिले पाहिजेत, खासदारांनी राजीनामे दिले पाहिजेत. ते सगळे निवडून आलेले ईव्हीएमवर चालतात आणि आम्ही निवडून आलेले ईव्हीएमवर चालत नाही. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, हा राजकीय बालिशपणा आहे. त्याच्यामुळे सामना तुम्ही मनावर घेऊ नका, महाराष्ट्र मनावर घेत. सर, आता ज्या नगरपालिका निवडणुका ज्या महाराष्ट्रात झाल्या त्यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे. क्रमांक 2चा पक्ष शिवसेना झालेला आहे. तर आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याची ही नांदी आहे. मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, आमचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 29च्या 29 महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महायुतीमुळे एकत्र लढणार की कसं काय? कारण का आमदार शेखर निकम म्हणतात की सोबळाचा नारा दिला त्यांनी. शेखर निकम साहेबांनी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा दिला आहे. हा राष्ट्रवादीचाही भूमिका झाली. आमची शिवसेना आणि भाजपची भूमिका या जिल्ह्यामध्ये प्रत्येक निवडणूक एकत्र लढण्याची आहे.